खेळणारे आमचे सगळे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जणू काही फुलराजा योगेश पेंडुरकरचं आगमन झालं। योगेश स्वागत आहे। पहिले षटक संपले। समीर वेंगुर्लेकरने या षटकामध्ये खर्च केला 4 धावा मिळवली। एक महत्त्वाची विकेट आकाश मसूरकर। बॉलिंग मार्कवर साई परब। राईट हँड राऊंड विकेटने साई सुरुवात करताय। पुन्हा एकदा समीरची चूक होते, डायरेक्ट हिट होतोय, मात्र तोपर्यंत धाव पूर्ण होते, जोपर्यंत बॅकअप येईल। दुसऱ्याचा प्रयत्न, संधी रनआउट साठी सुद्धा दवडली जाते। खर तर प्रदीप, रबर बॉल क्रिकेट, पावसाळी क्रिकेटमध्ये ओव्हरथ्रो झाल्यानंतर धावेसाठी प्रयत्न करणं हे जास्त धोकादायक असतं। मात्र यावेळी तो धोका पत्करला आणि त्या धोक्याला प्रतिसाद सुद्धा मिळाला। 2 धावा मिळाल्या। पहिल्यांदा पंचांचा निर्णय आला, व्हाईट बॉल जो एक्स्ट्रा होता, त्यानंतर बाईटच्या स्वरूपात 2 धावा। या बॉलवर एकूण मिळतात 3 धावा आणि धावसंख्या स्थिरावली। बॅकफुट पंच, लॉंग ऑफ आणि कव्हर या दोघांच्या मधून 1 बाउन्स ओव्हर द फेन्सेस, आभाळमया चौकार। अजून एक एक्स्ट्रा। या एक्स्ट्रावर साईला विचार करावा लागेल। ज्या प्रकारे पहिल्या षटकामध्ये समीरने गोलंदाजी केली, अगदी दिशा, टप्पा, वेग यावर सुरेख नियंत्रण। समीरने रत्नागिरी चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी मध्ये सुद्धा जबरदस्त गोलंदाजी केली। दुसरा सामना होते जोपर्यंत साईच्या हाती एक सिंगल आणि धावसंख्या होती 15 15 धावा एका गड्याच्या मोबदल्यात बाद झाला आकाश मसूरकर। ही महत्वाची विकेट पहिल्या षटकामध्ये समीरने मिळवली। साई बॉलिंग मार्कवर, यावेळी उजव्या हाताच्या बॅटरसाठी राईट हँड ओव्हर द विकेट। आखो टप्प्याचा चेंडू पंचांनी दंडित केलं व्हाईटच्या रूपात। व्हाईट +1 म्हणजे एकूण 2 धावा या बॉलवर मिळत आहेत। धावसंख्या होते ती 17 पहिल्या षटकामध्ये 1-4 या नाजूक स्थितीमधून मसुरे संघ आता वापसी करतोय, बॅकअप करतोय। केतन स्ट्रायकर एंडवर 17 for 1, 17 धावा एका गड्याच्या मोबदल्यात। यावेळी अजून एक खराब चेंडू। साई परब, कोणता दबाव असेल साईवर? खरं तर साई परब हे एक वलयांकित नाव आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात। जवळपास क्रिकेट टीम मध्ये एक गाव एक संघ धर्तीवर खेळणारे 10 पेक्षा जास्त साई परब आहेत आणि त्यातले 4 पेक्षा जास्त साई परब वलयांकित आहेत, म्हणजे ज्यांची खूप विशेष ख्यातिकीर्ती आहे। पण यावेळी मात्र आज या साई परबला थोडीशी जास्त मेहनत करावी लागेल। वेगापेक्षा सुद्धा टप्प्यावर नियंत्रण मिळवावं लागेल। यष्टिरक्षणात बदल होतोय। समीर वेंगुर्लेकर मिड विकेटच्या दिशेने जातोय। वासुदेव येतोय यष्टांच्या मागे। संघाचा कर्णधार थोडीशी चर्चा करतोय। सिद्ध केला तर मोठे शॉट खेळणं खूप कठीण आहे, मात्र भरकटलेले बॉल आतापर्यंत जास्त धावा देऊन गेलेत या षटकात। त्यावेळी राईट हँड राऊंड विकेट, पुन्हा एकदा व्हाईट बॉल। विकेट किपर बदलल्यानंतर एक बॉल तर त्याने निर्धाव केला, परत एकदा व्हाईट बॉल केलाय। म्हणजे जर पाहिलं तर राईट हँड ओव्हर द विकेटवर साईचे चेंडू योग्य टप्प्यावर पडतात, मात्र राईट हँड राऊंड विकेट आल्यानंतर थोडासा त्रास, थोडीशी दिक्कतच जणू काय त्याला। पुन्हा एकदा राईट हँड राऊंड विकेट, उजव्या हाताचा बॅटर समोर आहे। पंच केला जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर पॉइंटच्या दिशेने 2 धावांची अपेक्षा तर असेल, जोपर्यंत येतोय क्षेत्ररक्षक, फील्ड करतोय, थ्रो करतोय आणि साई बॅकअप करतोय। 2 धावांची लहर मैदानावर। समीर वेंगुर्लेकर एवढा तप्त झालाय की या भर पावसात सुद्धा अगदी घामाघूम झाला असेल, कारण साईच्या गोलंदाजीवर अजून नाराज दिसतोय। कारण पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा, या षटकात आतापर्यंत 18 धावा।
डॉट बॉलने सांगता झाली. 2 षटकाचा संपलाय खेळ आणि 1 बॉल शिल्लक आहे. सॉरी, शेवटचा बॉल. यावेळी सुरेख चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर अगदी बॅटरच्या कानात हाय हॅलो करत चेंडू जातो विकेट किपरकडे. 2 षटकांचा संपला खेळ आणि आता धावसंख्या स्थिरावली 22 एका गड्याच्या मोबदल्यात. आदरणीय अभि परब यांचं आगमन झालंय. अभिजी परब, आपल्याला विनंती आहे आपण सन्मानपूर्वक मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हावं. MH स्पोर्ट लाईव्हचं एक सुंदर नितळ प्रक्षेपण, अगदी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धा आपण पाहतोय असा आभास आपल्याला आमचा कॉमेंट्री बॉक्स, आणि या कॉमेंट्री बॉक्समध्ये कॉमेंटेटर सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. थँक्यू मनीष, थँक्यू अक्षय. कारण बऱ्याच वेळा कॉमेंटेटर कोण असतात हे फक्त आवाजावरून ओळखले जातात. बऱ्याच कॉमेंटेटरचे चेहरे सुद्धा परिचित नसतात. मात्र MH स्पोर्ट लाईव्हचं कौतुक करावं लागेल. या कॉमेंटेटरना सुद्धा जगाच्या पटलावर नेण्याचं कार्य आमचे मित्र करतात. पहिल्या 2 षटकांचा संपलाय खेळ आणि पहिल्या षटकाचा लेखाजोखा पाहिला. 4 धावा खर्च केला होता समीरने. खूप टिच्चून गोलंदाजी केली योगेश त्याने आणि वंचित ठेवलं होतं धावसंख्येपासून. मात्र दुसऱ्या षटकामध्ये प्रेशर रिलीज केलाय साईने. 18 धावा दिल्यात आणि 2 षटकांची सांगता झाल्यानंतर धावसंख्या झाली 22. मैदानावर जर पाहिलं तर 1 बादली पाण्याचा नियम, आणि 1 बादली पाण्याचा नियम असा आहे, पहिल्या आणि तिसऱ्या षटकामध्ये आपल्याला 1 बादली पाणी पुरवण्यात येईल. ते आपल्याला योग्य जागी वापरायचं आहे. 22 for 2. आकाश 5 चेंडूमध्ये त्याने केल्यात, केतनने केल्यात 5 चेंडूमध्ये 3 धावा आणि संदेश 4 बॉलमध्ये 7 धावा. तुषार सकपाळ सर, एक मोठी जबाबदारी त्यांच्यावर सुद्धा आहे. बॉलिंग मार्कवर नितीन राणे. गणेश कुबलच्या देहयष्टीची आठवण करून देणारा नितीन बॉलिंग मार्कवर डॉट बॉलने सुरुवात करतोय. 22 या धावसंख्येवर एक मोठा फटका मिडॉनच्या दिशेने आणि ही दुसरी विकेट. ऑस्ट्रेलियन स्टाईल मध्ये झेल कंप्लीट होतोय. मात्र ऑस्ट्रेलियन संघाला काल बांगलादेशने दिलेला दणका, 1 दिवस शिल्लक राखून जिंकलेली कसोटी आणि ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन हरवणं, जो पराक्रम भारतीय संघासाठी कठीण परिस्थितीत केला होता अजिंक्य रहाणे यांनी, तोड दिया गाबा का घमंड. कारण पहिल्या मॅच मध्ये 36 मध्ये ऑल आउट झाली होती भारतीय टीम. कॅप्टन माघारी परतला होता विराट कोहली आणि त्यानंतर अजिंक्य रहाणेने सूत्र सांभाळली. ती ऑस्ट्रेलियन स्टाईल या चेंडूवर झेल घेताना पाहिली. 22 for 2. नेल्सन फिगर. त्यानंतर मात्र खराब चेंडू, वेग मिळवण्याचा प्रयत्न. नितीन राणे. 2 बाउन्सर समाप्त झालेत. एरवी आपल्याला 1 for the ओव्हरचा नियम असतो, या स्पर्धेसाठी 2 for the ओव्हर. वा, हा खूप सुरेख चेंडू होता. योग्य टप्प्यावर योग्य वेग होता. पिचिंग खूप सुंदर होते. खांदे सुद्धा योग्य वेळी या चेंडूसाठी वापरले गेले. यापूर्वीचा चेंडू जर पाहिला तर खांदे जरा जास्त पडले आणि त्यामुळे तो अतिरिक्त मिळालाय. 23. पुढे सरकतोय, चेंडूच्या पिच पर्यंत जात डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू जातोय मॅक्सिमम सीमारेषा पार. आभाळ माया चषक षटकार. 29 हा धावफलक. अलंकार मुनगेकर हा आपल्या टीमचा अलंकार आहे. मोठमोठ्या स्पर्धा अलंकारने खेळल्यात, गाजवल्यात. सिंधुदुर्ग जिल्ह्यापुरता मर्यादित नाहीये, खास करून मुंबईच्या अनेक स्पर्धा सुद्धा अलंकारने गाजवल्यात. आणि आज अलंकार तुझ्याकडून अपेक्षा असेल, कारण आकाश बाहेर पडलाय, बाद झालाय आणि आता सगळ्यांच्या नजरा स्थिरावल्यात. स्क्रीनवर आपण पाहू शकता आमचा कॉमेंट्री बॉक्स. एज 22च्या स्वरूपात. खरं तर ही लेग बाईज होती. लेग बाईच्या स्वरूपात सिंगल मिळते. 30 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. 30रं षटक प्रगतीपथावर आहे. 5 षटकांचा सामना आहे. केतन दिसतो स्ट्रायकर एंडवर. 5 चेंडूमध्ये 3 धावा. ओह, आकाश नॉन स्ट्रायकर एंडवर थोडासा रोलिंग स्केटिंग आणि आईस स्केटिंगचा सुद्धा अनुभव घेतोय. 3 षटकांची सांगता झाली. 10 धावांची सरासरी प्रोजेक्टेड स्कोर, जो कधी काळी
60च्या जवळपास सुद्धा वाटत होता, तो आता मात्र 50 वर आलाय आणि 3 षटकांची सांगता, 10 धावांची सरासरी, 30 धावा बाद झाले. 2 खेळाडू, एक आकाश मसूरकर पहिल्यांदा बाद झालेत आणि त्यामुळे संघ थोडा बॅकफुटवर गेलाय. संदेश त्यानंतर माघारी परतले एक चांगली भागीदारी करून आणि यावेळी मैदानावर जमली जोडी केतन आणि अलंकार. पण सध्या लक्ष असेल अलंकार आणि समीर वेंगुर्लेकर या द्वंद्वाकडे. 2 ताकदवान खेळाडू एकमेकांच्या समोर. 30 पटू, 4थं षटक. वाट डिलिव्हरी नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने जेव्हा आपण पिचिंग करतो, खास करून राईट हँड राऊंड विकेट, आणि बॉलिंग संपल्यानंतर एक 3 पावलांवर थोडासा निसरडा टप्पा तयार झालाय. या ठिकाणी खेळाडू थोडंसं लक्ष द्या, खास करून नॉन स्ट्रायकर यांचा फलंदाज आणि बॉलर. फॉलो थ्रू मध्ये जेव्हा आपण आपलं पॉपिंग क्रीज सोडाल किंवा रनसाठी आपण जेव्हा धावाल तेव्हा त्या ठिकाणी थोडी जास्त खबरदारी आपण घेणं अपेक्षित आहे. 4थं षटक. पहिला चेंडू निर्धाव. आतापर्यंत समीर खूप चांगली गोलंदाजी केली त्याने. अजून एक योग्य टप्प्यावरचा चेंडू. ज्या प्रकारे समीर गोलंदाजी करतोय, अजूनही त्याला वॉर्निंग मिळाली नाही आहे, याचा अर्थ बाउन्सर पेक्षा सुद्धा चेंडू खाली राहतोय आणि त्यामुळे अजूनही 2 बाउन्सरची मर्यादा समीरकडे आहे आणि त्यामुळे अलंकारला आता थोडी रणनीती बदलावी लागेल. यावेळी अजून एक बाउन्सर. अकुट टप्प्याचा चेंडू. मात्र यावेळी आकाश आपलं क्रीज सोडून थोडासा पुढे गेला होता. अलंकार 30 धावा, सलग 5वा डॉट बॉल या इनिंगचा. अजून एक वाढतोय. ज्या प्रकारे समीर गोलंदाजी करतोय अचूक टप्प्यावर, लाईन अँड लेंथवर, आणि त्यामुळे अलंकार निशब्द राहिलाय. या ओव्हरचे सलग 4 डॉट बॉल. पहिली मेडन ओव्हर येईल का आजच्या दिवसातली आणि स्पर्धेची? स्लॉग तर केलाय, कनेक्शन झालंय आणि जो चेंडू लॉंग ऑन वरून प्रवास सुरुवात केली होती तो थेट गोलंदाजाच्या डोक्यावरून डाऊन दी ग्राउंड लॉंग स्टॉप रिजन मध्ये या इनिंगचा दुसरा मॅक्झिमम आभाळ माया चषक षटकार. राजाराम आचरेकर देवलीचा खेळाडू आहे. त्यांनी पहिली विकेट हॅट्रिक पण केली आणि मेडन ओव्हर सुद्धा हा पराक्रम आहे राजारामच्या नावे. या षटकामध्ये एकमेव स्कोरिंग शॉट 5व्या बॉलवर होता. अलंकार मुंगेकरचा षटकार. 4 षटकांची सांगता झाली, 9 धावांची सरासरी, रन झाल्यात 36 फॉर 2. अलंकार मुंगेकर विरुद्ध समीर वेंगुर्लेकर या द्वंद्वामध्ये 5 चेंडूवर समीर वेंगुर्लेकर यांनी विजय मिळवलाय. एका चेंडूवर अलंकारने षटकार खेचलाय आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये आजची विशेष पर्वणी आमचे अगदी जिवलक मित्रवर्य, मराठी भाषेचे सम्राट, इतिहास सम्राट, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मालवणचे सुपुत्र, वराड गावचे सुपुत्र नितीन आळवे सर यांचं आगमन झालंय. नितीन आळवे सर कॉमेंट्री बॉक्समध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आणि नितीन आळवे सरांकडून खूप नवनवीन गोष्टी ऐकण्यासारख्या असतात. बऱ्याच वेळा नितीन सर जेव्हा कॉमेंट्री करतात तेव्हा माझ्यासारखे बरेच समालोचक शांत राहून त्यांची कॉमेंट्री ऐकणं पसंत करतात, कारण अशी माहिती असते, नॉलेज असतं, इतिहास असतो, सोबत थोडासा भूगोल सुद्धा असतो. आणि त्यामुळे नितीन आळवे यांची कॉमेंट्री म्हणजे पर्वणी आहे. 36 फॉर 2. शेवटचं षटक आणि बॉलिंग मार्कवर योगेश सरमळकर. स्ट्रायकर एंडवर केतन. राईट हँड राऊंड विकेट. योगेश सरमळकरचा पहिला चेंडू फॉलो थ्रू मध्ये अडवला जातोय. एक धाव असेल, दुसऱ्याचा प्रयत्न आहे, मात्र पावसाळी क्रिकेटमध्ये ओव्हरथ्रो झाल्यानंतर दुसरी धाव मिळवणं किती कठीण असतं. चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचा संघ हरलाय फक्त रनआउट एका ओव्हरमध्ये किंवा 2 ओव्हरमध्ये जास्त झाल्यामुळे. हे रनआउट आपल्याला थांबावे लागतील. 37 फॉर 2. यावेळी बाउन्सर. एकदा पूर्ण होते. समीर थोडीशी डिलाई करतोय. दुसरी धाव बाईच्या स्वरूपात मिळते. खरं तर समीरने ही रणनीती वापरली असेल का अलंकारला स्ट्राईक पासून लांब ठेवण्यासाठी, पण बघूया याचा परिणाम काय होतो. केतन सुद्धा सेट आहे, मोठे फटके खेळू शकतो. या चेंडूवरच्या 2 धावा धावसंख्या झाली 39. 39 फॉर 2. योगेश सरमळकर. पुन्हा एकदा समीर बीट होतोय. बाईच्या स्वरूपात एक सिंगल मिळते
रेनी क्रिकेटमध्ये विकेट किपिंग करणं सुद्धा खूप कठीण असतं, कारण बॉल स्किट होतो, थोडा वेग मिळवतो, अनइवन बाउन्स असतो. आणि समीरची रणनीती वेगळी आहे, अलंकार स्ट्रायकर एंडवर येऊ नये म्हणून. आणि यावेळी प्लेड ऑन, इनर एज ड्रॅग केला जातोय, एसटी उद्ध्वस्त होते. आपण योगेश सकाळच्या सत्रामध्ये पावसाळी क्रिकेट आणि रनआउट याबद्दल बोलत होतो. पावसाळी क्रिकेटमध्ये ओव्हरथ्रो झाल्यानंतर दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करणं बऱ्याच वेळा धोकादायक ठरतं, कारण उन्हाळी क्रिकेटमध्ये आपण वेगात जाऊन पुन्हा मागे येऊ शकतो, वळण घेऊ शकतो. मात्र पावसाळी क्रिकेट एक फ्लो असतो, जमीन निसरडी असते, पाय स्किड होत असतात आणि अशा वेळी दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करणं जास्त धोकादायक. चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी रत्नागिरीच्या स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्हा टीम अवधूत कणकवली खूप छान खेळली. मात्र एकाच मॅच मध्ये सोहेल शेख, बबल नाईक, सुनील मालवणकर हे 3 दिग्गज खेळाडू रनआउट झाले आणि तिथेच आपण सामना सुद्धा गमावला होता. 40 धावा आणि नवीन फलंदाज नागेश. लोअर फुल टॉस, लॉंगांच्या दिशेने एक सिंगल साठी प्रयत्न होतोय, थ्रो होतोय स्ट्रायकर यांच्या दिशेने समीर वेंगुर्लेकर कडे. दोन धावा पूर्ण होत आहेत. नागेश 2 धावांनी सुरुवात करतोय, मात्र अलंकार स्ट्राईक कधी मिळवेल, कारण अलंकार मध्ये मोठ्या पटक्यांची क्षमता आहे. मात्र नागेश, आता तुम्हाला ते काम करावं लागेल. 42 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. इनिंगचे शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत आणि या 2 बॉलवर किमान एक मोठा फटका. बॉलिंग मार्कवर योगेश सरंबळकर. एक आगळी वेगळी हेअरस्टाईल आहे योगेशची, ज्यासाठी तो ओळखला सुद्धा जातो आपल्या खेळाबरोबरच. शॉर्ट पिच, चाकू टप्प्याचा चेंडू, 1 धाव पूर्ण असेल का? नाही. नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने रनआउट होतोय, मात्र वाईड बॉल येतोय पंचांचा डिसिजन आणि 2 फॉर दी ओव्हरचा इशारा सुद्धा पंचांनी केलाय योगेशला. या बॉलवर 1 धाव, धावसंख्या झाली 43 आणि इनिंगचे 2 बॉल बाकी. आपण योगेश, तुझ्या बरोबरच योगेश सरंबळकरची सुद्धा हेअरस्टाईल खूप चांगली आहे. सध्या नुकताच फिफाचा वर्ल्ड कप संपलाय आणि फुटबॉलपटूंची हेअरस्टाईल बऱ्याच वेळा कॉपी होत असते. आमचा योगेश सरंबळकर, त्याची सुद्धा हेअरस्टाईल कॉपी होते. अजून 2 बॉल बाकी. वारंवार आखू टप्प्याच्या चेंडूवर स्ट्रगल करतोय अलंकार मुंडगेकर. खरं तर या बॉलचा तो स्पेशालिस्ट आहे, स्लाइस करण्यासाठी ओळखला जातो. मागे सरसावत रूम बनवून कव्हर पॉइंटच्या दिशेने फटकं खेळणं त्याची खासियत. मात्र आज खूप डॉट बॉल अलंकारने खेळले. शेवटचा बॉल इनिंगचा. ज्या स्लाइस बद्दल आपण बोलत होतो, तो स्लाइस अपरकट अलंकार शेवटच्या बॉलवर यशस्वी खेळतोय. मात्र या बॉलवर एक सिंगल फक्त मिळेल. या पूर्ण इनिंग मध्ये अलंकारने खेळून काढलेले डॉट बॉलचा फरक पडेल का सामन्याच्या निर्णयावर येणारा काळ सांगेल. पण सध्या तुर्तास मसुरे संघाच्या बॅटिंगच्या इनिंगची सांगता होते. आमचा कॉमेंट्री बॉक्स आपल्याला पाहायला मिळतोय. तोपर्यंत जाऊया दुसऱ्या सामन्याची नाणेफेक. ब्राह्मणदेव सुकळवाड बनाम महापुरुष देवली. या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे, आपण टॉस साठी या. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या टॉस साठी. आपण समरी पाहणार आहोत. आजच्या दिवसातील पहिली मॅच जय हनुमान कट्टा संघ वेंगुर्ल्याचे खेळाडू ज्यांनी टॉस जिंकलाय राजन केरकरच्या नेतृत्वाखाली. मसुरे संघाला फलंदाजीसाठी आमंत्रण दिलंय आणि पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय. 4-4-4 या धावसंख्येवर म्हणजे 44 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात आणि विजयासाठी टार्गेट 45. दुसऱ्या इनिंगसाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदल असेल, पण तत्पूर्वी जाऊया टॉस साठी. ब्राह्मणदेव सुकळवाड विरुद्ध महापुरुष देवली. मी विनंती करतो आदरणीय अभि परब साहेब, आपल्या शुभ हस्ते आपण या सामन्याची नाणेफेक करावी. आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदल दुसऱ्या इनिंग साठी ऐकूया आवाज प्रदीप देऊलकर आणि अगदी थोड्याच वेळात नितीन आळवे सर. तोपर्यंत टॉस फॉर सेकंड बॅटल ऑफ द मॉर्निंग, महापुरुष देवली वर्सेस ब्राह्मणदेव सुकळवाड. नेक्स्ट व्हाइस मिस्टर प्रदीप देऊलकर. धन्यवाद बादल चौधरी सर. टॉस साठी या महापुरुष देवली आणि ब्राह्मणदेव सुकळवाड. इनिंग ब्रेक्स मध्ये टॉस होईल याची आपण नोंद घ्या. दोन्ही टीम्स ब्राह्मणदेव सुकळवाड कर्णधार आणि महापुरुष देवली कर्णधार. मालवणी से बेताज बादशाह
ज्यांचा हल्लीच आवाज आपण रेनी चॅम्पियन्स ट्रॉफी रत्नागिरीमध्ये ऐकला आणि अगदी मालवणी भाषा क्रिकेटच्या मैदानावरून दूर दूरवरती आणि अगदी लांब लांबच्या मैदानावरती आपल्याला तो आवाज ऐकायला मिळाला. श्री बादल चौधरी सर आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि महाराष्ट्रातील आघाडीचे समालोचक वरडगावचे सुपुत्र श्री नितीनजी आळवे सर, युवा समालोचक श्री योगेश पेंडुरकर आणि मी प्रदीप देऊलकर, आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. ब्राह्मणदेव सुकळवाड टीमचा कॅप्टन उपस्थित झालाय महापुरुष देवली. आपल्यासाठी मंडळाकडून सूचना आहे, आपण टॉस साठी या. ब्राह्मणदेव सुकळवाड संघाचा कर्णधार उपस्थित होतोय. आजच्या दिवसातील दुसरा क्वार्टर फायनलचा सामना असेल. 4 क्वार्टर फायनलचे सामने, 2 उपांत्य फेरीचे सामने, एक एक्झिबिशन्स मॅच. कट्टा पंचक्रोशी त्यांच्या विरोधामध्ये प्लेबॉयज मालवण आणि या स्पर्धेचा ग्रँड फिनाले असे 8 सामने आपल्याला पाहायला मिळतील. आजच्या दिवसातली पहिली लढत मैदानावरती पाहायला मिळाली. उपांत्यपूर्व फेरीचा सामना. राजन केरकर याच्या नेतृत्वाखालील संघ आपण पाहतोय जय हनुमान कट्टा क्रिकेट संघ, अर्थात या संघाचा विचार केला मयूर स्पोर्ट स्पर्धेचं टायटल उपविजेता हा संघ ठरला होता. आणि मयूर स्पोर्टच्या क्रिकेट स्पर्धेतील 2 खेळाडू ज्यांना पारितोषिक मिळालं होतं. एका बाजूला बेस्ट बॉलर समीर वेंगुर्लेकर मयूर स्पोर्ट क्रिकेट स्पर्धेतील आणि दुसऱ्या बाजूला वासुदेव गावडे. अगदी फलंदाजीतील तळपता सूर्य असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये. पावसाळी हंगाम पाहिला तर अगदी दणानून सोडला वासुदेव गावडेने आणि फलंदाजीमधील सातत्य, कौशल्य, फलंदाजीमधील तंत्रशुद्धता आणि गुणवत्ता ठासून भरलेला खेळाडू म्हणजे वासुदेव गावडे. आघाडीचे 2 फलंदाज मैदानावरती पोहोचलेत. 5 षटकांमध्ये 45 धावांचा पाठलाग करावा लागेल आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी मसुरे क्रिकेट टीम कडून अलंकार मुनगेकर आपल्याला पाहायला मिळतोय. डावकर शैलीचा समीर यावी ऑन स्ट्राईक आणि डावकर शैलीसाठी राईट आर्म राऊंड विकेट एंडने अलंकार. पहिला चेंडू थोडा आकुटप्प्याचा चेंडू, डिक्लेअर झोन मध्ये चेंडूचा प्रवास यावी समाप्त होताना दिसतोय. अर्थात डिक्लेअर स्वरूपाची एकेरी धाव यावी प्राप्त होताना दिसतोय. ज्या एकेरी धाव संख्येने समीर वेंगुर्लेकर आपलं खातं उघडतोय. सांघिक धाव संख्येचा श्री गणेशा धाव फलकावरती झालाय 45 धावांचा पाठलाग करताना. कागदावरती जरी सोपं वाटलं तरी मैदानावरती ते सहसा सोपं नसतं. महापुरुष देवली आपल्याला शेवटचा आणि अंतिम पुकार मंडळाकडून सूचना आहे, आपण टॉस साठी या. अलंकार मुनगेकर मध्यम गतीचा गोलंदाज पाहायला मिळतोय मसुरे क्रिकेट टीम कडून. समोर समीर वेंगुर्लेकर अष्टपैलू खेळाडू जय हनुमान कट्टा क्रिकेट टीमचा आणि राईट आर्म राऊंड विकेट अलंकार. तेवढा आकुटप्प्याचा चेंडू नव्हता जो मनामध्ये अंदाज होता समीर वेंगुर्लेकरच्या. अगदी चेंडूला पूल करायचं होतं, उंची नव्हती. चेंडू जातोय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. एकेरी धाव यावी प्राप्त झाली. ज्या एकेरी धाव संख्येने धावफलक पुढे सरकलाय. नाममात्र 2 धावा 45 धावांचा पाठलाग करताना जय हनुमान कट्टा विपक्ष मसुरे ही आजच्या दिवसातली पहिली लढत. पहिला संघ सेमीफायनल मध्ये कोण दाखल होईल आणि ती लढाई मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळी प्रथमतः स्ट्राईक एंडच्या दिशेने वासुदेव उजव्या शैलीचा फलंदाज. ओहो, यावेळी बॉलर बॅट टू फटका. पूल करायचा होता वासुदेव गावडेला, मात्र मिस टायमिंग फटका. खेळण्याचा अंदाज यावेळी थोडा चुकला होता. दुखापत पाहायला मिळत आहे अलंकार मुनगेकर. अगदी अलंकार मुनगेकर यांच्या हातांचा विचार केला तर हल्लीच रायगडमध्ये जी नारळ लढवण्याची स्पर्धा झाली होती आणि त्या स्पर्धेतील अंतिम विजेता अलंकार मुनगेकर ठरला होता. नारळ लढवण्याच्या स्पर्धेमध्ये आकर्षक फ्रीज भेटला होता अलंकार मुनगेकरला आणि त्याच्यामुळेच कुठेतरी ते हाच
हातांना थोडीशी इजा पोचताना आपल्याला पाहायला मिळत आहे, कारण नारळ लढवण्याचा छंद अगदी मनापासून जोपासत असतो अलंकार मुनगेकर. मग स्पर्धा मालवण मध्ये असो, सिंधुदुर्गामध्ये असो किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बाहेर, समीर यावेळी ऑन स्ट्राईक असेल. धावफलक पाहायला मिळतोय नाममात्र 3 धावा धावफलकावरती. यावेळी अगदी थोडासा चेंडू खाली येतोय. शॉर्ट स्कोर लेग वरती केतन वेगाने येतोय चेंडू पर्यंत. एकेरी धाव यावेळी पूर्ण केली आहे, अर्थात दुसऱ्या धावसंख्येकडे कुठेही प्रयत्न नव्हता. समीर वेंगुर्लेकर जास्तीत जास्त स्ट्राईक देण्याचा प्रयत्न असेल वासुदेवला. अर्थात या मोसमात विचार केला तर अगदी फलंदाजी बहरताना पाहायला मिळतोय वासुदेव गावडेची. पहिले षटक प्रगतीपथावर पाहायला मिळत आहे अलंकार मुनगेकर. राईट आर्म राऊंड विकेट एंडने वासुदेवसाठी. यावेळी अगदी सरप्राईज डिलिव्हरी होती. चेंडू पडल्यानंतर उसळी पाहायला मिळाली. पंचांचा इशारा येतोय. चेंडू स्क्वेअर. अतिरिक्त धाव मिळाली आहे. जय हनुमान कट्टा क्रिकेट संघ पोहोचलाय अतिरिक्त धावसंख्येने. तो नाममात्र 6 धावा धावफलकावरती. ऑफिशियल्स आपण पाहतोय मिस्टर गोविंद उर्फ बंटी केरकर, मिस्टर नितीन जबडे, मिस्टर मकरंद सावंत. आमच्यासोबत डिजिटल स्कोरिंग योगेश पेंडुरकर आणि MH स्पोर्ट्स लाईव्ह यांच्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा घर बसल्या. यावेळी पूल केलाय. मिड विकेटला चेंडू फेकून दिलाय आणि मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. आभाळ माया मॅक्झिमम षटकार. षटकारच्या साह्याने धावसंख्या दुहेरी अंकात पोहोचली आहे. 12 धावा बिनबाद. पाठलाग 45 धावांचा आणि या 45 धावांचं उत्तर देताना आतापर्यंत 12 धावा धावफलकावर जोडल्या आहेत. डाव्या उजव्या हाताची जोडगोळी जय हनुमान कट्टा क्रिकेट टीम. समीर वेंगुर्लेकर डावखळ्या शैलीचा फलंदाज, उजव्या शैलीचा फलंदाज वासुदेव गावडे आणि उजव्या शैलीचा गोलंदाज पाहायला मिळतोय मध्यम गतीचा अलंकार मुनगेकर. राईट आर्म राऊंड विकेट एंड. ओहो, मिस टायमिंग फटका. पूल अगदी पूल करायचा होता. संपर्क तेवढा चांगला होताना दिसत नाही. सन्मान श्री परब साहेबांच्या शुभ हस्ते दुसऱ्या क्वार्टर फायनल सामन्याची नाणेफेक होते. श्री अभि परब यांच्या शुभ हस्ते आणि टॉस महापुरुष देवली क्रिकेट संघ यांच्या बाजूने टॉसचा निर्णय जातोय. नेतृत्व आपल्याला पाहायला मिळतं राजाराम आचरेकर, ज्याच्या नावावरती या स्पर्धेतली पहिले हॅट्रिक मेडन ओव्हर. स्पर्धेतील पहिलं अर्धशतक आकाश मसूरकर, दुसरं अर्धशतक वासुदेव गावडेच्या नावावरती. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 12 धावा बिनबाद धावफलकावरती. समीर वेंगुर्लेकर 3 चेंडूंवरती 3 धावा, वासुदेव गावडे 3 चेंडूंवरती 7 धावा ही आतापर्यंत फलंदाजी पाहायला मिळत आहे. गोलंदाजीमध्ये पहिला बदल होतोय मसुरे क्रिकेट टीम कडून. संदेश वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी मसुरे क्रिकेट टीम कडून पाहायला मिळतोय. समोर डावखळ्या शैलीचा फलंदाज समीर वेंगुर्लेकर. यावेळी उजव्या इष्टवरचा चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू पाहायला मिळतोय. स्वीपर कव्हर वरना क्षेत्ररक्षक मसुरे क्रिकेट टीम मधील ज्येष्ठ खेळाडू सुदर्शन मसुरकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. कित्येक वर्ष क्रिकेटची सेवा करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 13 धावा धावफलकावर बिनबाद. वासुदेव यावेळी ऑन स्ट्राईक असेल आणि राईट आर्म ओव्हर द विकेट. संदेश यावेळी पुल केलाय. डीप स्क्वेअर लेग वरती फटका पाहायला मिळतोय. डिक्लेअर स्वरूपाची, घोषित स्वरूपाची एकेरी धाव यावेळी पाहायला मिळत आहे. DCC वायरी क्रिकेट स्पर्धेतील फायनल मॅन ऑफ द मॅच, शेल्टीच्या क्रिकेट स्पर्धेतील मालिकावीर मिस टायमिंग फटका. संपर्क तेवढा चांगला नव्हता. चेंडू आणि बॅट मध्ये चेंडू जमिनीला घरंगळ जातोय. लॉंगन वरनं क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूची फेकी करेपर्यंत एकेरी धाव यावेळी प्राप्त झाली आहे. 15 धावा धावफलकावर. पाठलाग 45 धावांचा आणि त्यामधील 15 धावा धावफलकावर जोडल्या आहेत वासुदेव आणि त्याच्या साथीला समीर वेंगुर्लेकर. समीर यावेळी ऑन स्ट्राईक असेल. राईट आर्म ओव्हर द विकेट. संदेश
उंची नव्हती या चेंडूला अगदी शरीराच्या जवळ हा चेंडू पाहायला मिळतो. शॉर्ट्स वरती चेंडूचा प्रवास समाप्त झालाय. केतन जवी वेगाने पोहोचलाय, मात्र तोपर्यंत समीर वेंगुर्लेकर, ज्या समीर वेंगुर्लेकरच्या पायामध्ये हरणाचं चापल्य पाहायला मिळालं. घारीची तीक्ष्ण नजर आणि वासुदेवच्या साथीने दुसरीही लीला धाव पूर्ण केली आहे ती समीर वेंगुर्लेकरने. 17 धाव फलकावर. आभाळ माया ग्रुप आयोजित पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा. आभाळ माया ग्रुप जर पाहिलं तर क्रिकेट पुरतं मर्यादित नाही, क्रिकेटच्या व्यतिरिक्त सामाजिक, लोकसेवी आणि समाजसेवी उपक्रम, मग सांस्कृतिक क्षेत्र असेल, आरोग्य, क्रीडा, अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांचं योगदान आपल्याला पाहायला मिळत आहे. संदेश राईट ओव्हर द विकेट समीर साठी. फुल लेंथ डिलिव्हरी होती. चेंडू खेळण्याचा प्रयत्न कव्हर क्षेत्रामध्ये. सुदर्शन मसुरीकर वेगाने पोहोचतोय चेंडू पर्यंत. धाव फलकावर. वासुदेव यावेळी स्ट्राईक यांच्या दिशेने असेल. उजव्या शैलीचा फलंदाज मैदानाच्या चहू बाजूला अगदी 360 डिग्री मध्ये फलंदाजी करणारा खेळाडू वासुदेव यावेळी ऑन स्ट्राईक. संदेश राईट आर्म ओव्हर द विकेट. हो यावेळी अगदी संधी मिळाली आहे, जागा बनवली, वाईडिश लॉंगनवरती फटका निघालाय आणि वासुदेव गावडेचा नैसर्गिक खेळ पाहायला मिळतोय. नैसर्गिक फटका. वासुदेव गावडेची जी ओळख आहे ती ओळख या चेंडूवरती करून दिली आहे वासुदेव गावडेने. धावफलक बदललाय. धावसंख्या अगदी मजल मारताय. 24 धावा बिनबाद. पाठलाग 45 धावांचा. नाणेफेक जिंकली होती, टॉस जिंकला होता. जय हनुमान कट्टा क्रिकेट टीमने प्रथम फलंदाजीसाठी 5 रन केलं होतं. मसुरे क्रिकेट टीमला या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक ठोकणारा आकाश मसूरकर या सामन्यामध्ये निराशा करताना पाहायला मिळालाय. पावसाळी क्रिकेट स्पर्धा आणि पावसाळी क्रिकेट मधील अगदी मजा आपल्याला पाहायला मिळालं. पायामध्ये शूज नव्हते वासुदेवच्या आणि स्लिप होतोय. स्पर्धेतील दुसरा क्वार्टर फायनलचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. महापुरुष देवली त्यांच्या विपक्ष ब्राह्मणदेव सुकळवाड. दोन्ही टीमचा विचार केला तर महापुरुष देवली क्रिकेट टीम कडून ओमकार देऊलकर, आर्यन वाकर, सचिन आचरेकर, भूषण जाधव, राजाराम आचरेकर, अगदी या युवा खेळाडूंचा खेळ पाहायला मिळेल. समोरील संघ पाहिला तर अगदी क्रिकेटचा अनुभव असलेला कौस्तुभ मसूरकर, पार्थ मसूरकर, समीर पेंडेकर, देवेंद्र हिंदळेकर, अगदी समतोल संघ पाहायला मिळतात पुढील सामन्यामध्ये. दोन षटकाचा खेळ समाप्त झालाय. 24 धावा बिनबाद ही सलामी पाहायला मिळते जय हनुमान कट्टा क्रिकेट टीम कडून. वासुदेव आणि त्याच्या साथीला समीर वेंगुर्लेकर. डाव्या उजव्या हाताची जोडगोळी. आतापर्यंत चांगली फलंदाजी म्हणावी लागेल दोन्ही फलंदाजांकडून. धावफलक मोठा नाही आहे, मात्र अगदी कल्पकतेने फलंदाजी करताना पाहायला मिळत आहे दोन्ही फलंदाज. गौरीश वैयक्तिक पहिला सांघिक तिसरं षटक हाताळण्यासाठी मसुरी क्रिकेट टीम कडून. राईट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू डावी एस्टेट सोडून जाणारा. पंचांचा इशारा येतोय. चेंडू स्क्वेअर. पंजाब टू हरियाणा चेंडू पाहायला मिळालाय. अतिरिक्त धावसंख्येने पाव शतक फलकावर लागलाय ते जय हनुमान कट्टा क्रिकेट संघ पोहोचलाय. 25 धावा बिनबाद. अजूनही 20 धावांची आवश्यकता असेल 45 धावांचा पाठलाग करताना. राईट आर्म राऊंड विकेट. पुन्हा एकदा डाव्या स्टीवरचा चेंडू अगदी बाहेर निघून जाणारा. पंचांचा इशारा येतोय. चेंडू स्क्वेअर. सलग दुसरा चेंडू अतिरिक्त पाहायला मिळतोय. गौरीश गोलंदाजीवरती. धावफलक 1 ने बदललाय. 26 धावा बिनबाद. हो यावेळी मोठा फटका पाहायला मिळतोय लॉंगलेगच्या दिशेने आणि डिक्लेअर स्वरूपाची एकेरी धाव यावेळी प्राप्त होताना दिसत आहे. घोषित स्वरूपाची एकेरी धाव. एकेरी धावसंख्येने धावफलक पुढे सरकलाय. 27 बिनबाद.
प्रथम फलंदाजी केली होती. 44 धावा धावफलकावर जोडल्या. 45 धावांचा पाठलाग पाहायला मिळतोय. जयहनुमान कट्टा संघ विपक्ष मसुरे. गती नव्हती या चेंडूवरती अगदी सन्मान दिलाय समीर वेंगुर्लेकरने. चेंडू निर्धाव केला जातोय. 27 धावा बिनबाद. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी चेंडू अगदी शरीरवेधी पाहायला मिळालाय. वन बाउन्सचा इशारा दिला जातोय गौरेशला. या चेंडूवरती उत्तर नव्हतं. समीरकडे अगदी नतमस्तक व्हावं लागलं या चेंडूवरती. चेंडू निर्धाव गल्लाय. दुसरा बाउन्सर समाप्त झालाय गौरेशच्या गोलंदाजीवरून. ओहो, यावेळी अगदी पायामध्ये टाकलेला चेंडू फ्लिक ऑफ द रिस्टचा फटका पाहायला मिळतोय. डीप स्क्वेअर लेग वरती क्षेत्ररक्षण झालंय. अर्थात एकेरी धाव यावी पूर्ण झाली. ताळमेळ न होता दुसरीही धाव मिळाली असते. समीरने कॉल दिला होता मात्र वासुदेवने रोखलंय समीरला. 28 धावा बिनबाद. वराडगावचे सुपुत्र त्याचबरोबर उद्योजक सन्मान श्री अभि परब यांचं इथं आम्ही स्वागत आणि सन्मान करत आहोत. आभाळमाया ग्रुपचे संस्थापक सदस्य श्री राकेश डगरे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करत आहोत. नो चेंडूचा इशारा येतोय. वराडगावचे सुपुत्र यशस्वी उद्योजक सन्मान श्री अभि परब. फ्री हिटची नामी संधी असेल वासुदेवला. अगदी फुल लेंथ डिलिव्हरी चेंडू होता. लॉंग ऑन वरती झेल उडालाय. फ्री हिटचा चेंडू फलंदाज बाद होणार नाही आहे. एकच धाव निघाले. धावफलक पाहायला मिळतोय 30 धावा धावफलकावर. अजूनही 15 धावांची आवश्यकता असेल. सामना जिंकण्यासाठी स्पर्धेतील पहिला संघ या सामन्यामध्ये मिळेल जो उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करेल. गौरेश राईट आर्म ओव्हर द विकेट समितीसाठी. फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये पाहावं लागेल. मिड विकेट वरून क्षेत्ररक्षक येतोय वेगाने. अर्थात तो झेल पकडताना पाहायला मिळत नाहीये. झेलाचा अंदाज चुकला जातोय क्षेत्ररक्षकाचा. झेल जमिनीला दान झालाय. 2 धावा मिळालाय समीर वेंगुर्लेकरला आणि 2 धावेने धावफलक सांघिक पुढे सरकलाय. 32 बिनबाद. पहिले 2 चेंडू अवांतर होते. त्यानंतर एकेरी धाव. त्यानंतर डॉट चेंडू. त्यानंतर एकेरी धाव. नो बॉल. त्यानंतर फ्री हिटच्या चेंडूवरती एकेरी धाव. तेहतीस धावा धावफलकावर. 45 धावांचा पाठलाग करताना अजूनही 12 धावांची आवश्यकता असेल. बारा चेंडू 12 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळत आहे. जयहनुमान कट्टा क्रिकेट संघ महत्वपूर्ण लढत खेळतोय. अर्थात आजच्या दिवसामध्ये बाद फेरीचे सामने प्रत्येक पायरीवरती संघर्ष करावा लागेल. इथून प्रत्येक प्रवास हा तुमच्यासाठी कठीण असेल आणि अगदी तो प्रवास सुखकर करण्यासाठी अगदी जीवाचं रान करावं लागेल. प्रयत्नांची पराकष्ट करावी लागेल. बारा चेंडू 13 धावांची आवश्यकता असेल. अलंकार येतोय. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक चौथं षटक हाताळण्यासाठी झेल टिपण्याची नामी संधी. झेल यावेळी मायभूमीला स्पर्श होताना दिसतोय. अगदी मिड विकेटला चेंडू टोलवायचा होता. संपर्क तेवढा चांगला नव्हता. फेकी अचूक होताना दिसत नाही आणि परिणामी 2 धावा या चेंडूवरती मिळाल्या. त्याचबरोबर जीवनदान मिळालंय वासुदेव गावडेला. सर्व खेळाडू
आणि प्रेक्षकांची सूचना आहे, जो कचरा आहे अगदी आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या मंडपाच्या तिथं एक गार्बेज ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला तो कचरा टाकावा लागेल. क्रिकेट खेळता खेळता आपण शिस्त अगदी पाळूया. निसर्गाचा समतोलपणा कसा राखला जाईल, अगदी पर्यावरणाचं संतुलन कसं राखलं जाईल, आणि त्याच्यासाठी आपल्याला प्रत्येकाला ती काळजी घ्यावी लागेल. अलंकार मुनगेकर चौथं षटक हातात त्यांनी दिसतोय. वैयक्तिक दुसरं सांघिक चौथं षटक. समोर वासुदेव गावडे उजव्या शैलीचा फलंदाज. राईट आर्म राऊंड विकेट अलंकार. हो हो, यावी अगदी जागा बनवली आहे. स्वीपर कव्हर वरती ताकद लावली आहे वासुदेवने, आणि चेंडू स्वीपर कव्हर सीमारेषेच्या बाहेर. आभाळ माया मॅक्झिमम षटकार. चाळीस धावा धावफलकावर बिनबाद. अवघ्या 5 धावांची आवश्यकता असेल विजय संपादन करण्यासाठी जयहनुमान कट्टा क्रिकेट टीमला. राईट आर्म राऊंड विकेट. अगदी फुल लेन चेंडू हा आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू जमिनीला घरंगळत जातोय. एकेरी धाव यावेळी पूर्ण झाली. एकेरी धावसंख्येने धावफलक बदललाय. 41 बिनबाद धावफलकावर 4 धावांची आवश्यकता. समीर यावेळी ऑन स्ट्राईक असेल. आघाडीचे दोन्ही फलंदाज अगदी सुस्थितीत पाहायला मिळत आहेत. मोठा प्रहार केलाय, आक्रमण चढवलंय, डीप स्क्वेअर लेग वरती चेंडू निघून गेलाय. आभाळमय मॅक्झिमम षटकार, आणि एका मोठ्या फटक्याने सामना समाप्त केलाय समीर वेंगुर्लेकरने, आणि पहिला संघ आपल्याला मिळालाय. आभाळमया ग्रुप आयोजित पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा पहिला संघ सेमीफायनल मध्ये दाखल होणारा जय हनुमान कट्टा. मनपूर्वक अभिनंदन असेल. मसुरे क्रिकेट संघ हार्डलक असेल. मसुरे संघ मालक किंवा कर्णधार आपण मंदार मटकर यांच्याशी संपर्क साधायचा. मसुरे कर्णधार किंवा संघ मालक आपण यायचं आहे. छोटेखानी सन्मान. आपण या क्रिकेट स्पर्धेमध्ये खेळलात, चांगला खेळ संपन्न केलात. स्पर्धेतील पहिलं अर्धशतक आकाश मसुरकरच्या नावावरती पाहायला मिळालं, मात्र मोक्याच्या क्षणी तो खेळ आज पाहायला मिळाला नाही, आणि या स्पर्धेची एक आठवण म्हणून आम्ही सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करत आहोत मसुरे क्रिकेट संघ. श्री अमित चव्हाण यांच्या शुभ हस्ते आणि मसुरे क्रिकेट टीम मधील ज्येष्ठ खेळाडू सुदर्शन मसुरकर हे उपस्थित होत आहेत, आणि मसुरे क्रिकेट टीमचा सन्मान करत आहोत आपण श्री अमित चव्हाण यांच्या शुभ हस्ते. मसुरे क्रिकेट टीम मनापासून शुभेच्छा पुढील वाटचाली